नमस्कार मित्रांनो, मी आहे जयश्री आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल हिस्टोरियावर। आज आपण सेवापूर्व शिक्षक शिक्षण म्हणजे प्री सर्व्हिस टीचर एज्युकेशन हे बघणार आहोत। याच्या आदल्या व्हिडिओमध्ये आपण याचा अर्थ आणि उद्दिष्ट बघितलेले आहेत। आजच्या व्हिडिओत आपण त्याची व्याप्ती बघणार आहोत। त्याकरता मी काही मुद्दे लिहिलेले आहेत, या मुद्द्यांच्या आधारावर आपण याची माहिती घेणार आहोत। ठीक आहे, जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आपण बघूया आपला मुद्दा। आपला मुद्दा आहे सेवापूर्व शिक्षक शिक्षण। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच बोलली होती की सेवापूर्व शिक्षक शिक्षण म्हणजे काय। ज्या व्यक्तीला टीचर लाईन मध्ये किंवा शिक्षकी पेशामध्ये यायचे असेल त्याला दिले जाणारी ट्रेनिंग किंवा त्याला शिकवले जाणारे शिक्षण म्हणजे काय तर सेवापूर्व शिक्षक शिक्षण। आणि शिक्षकी पेशात येण्याकरता त्याला बी.एड आणि एम.एड करणे आवश्यक आहे किंवा एम.पी.एड सुद्धा आहे, बी.पी.एड म्हणजे हे शिक्षणशास्त्रातील कोर्स। हे सगळे कोर्स कुठले आहेत तर शिक्षणशास्त्र। त्याला शिक्षणशास्त्राशी संबंधित कुठलाही एक कोर्स करणे आवश्यक आहे, तेव्हाच तो शिक्षकी पेशामध्ये येऊ शकतो। तर सेवापूर्व शिक्षक शिक्षण म्हणजे काय की ज्या व्यक्तीला शिक्षकी लाईन मध्ये किंवा शिक्षकी पेशात यायचे आहे त्याकरता त्याला दिले जाणारे शिक्षण म्हणजे काय तर सेवापूर्व शिक्षक शिक्षण आहे, ज्याला आपण प्री सर्व्हिस टीचर एज्युकेशन असे देखील म्हणतो। त्याची व्याप्ती बघूया आपण। तर त्याचे काही स्तर असतात, ठीक आहे, कारण की आता तो जो विद्यार्थी आहे किंवा जी व्यक्ती आहे जो ट्रेनिंग घेत आहे, डी.एड करत आहे, बी.एड करत आहे की एम.एड करत आहे, त्याला कुठल्या स्तरावर काम करावे लागते ती त्याची व्याप्ती असेल। सेवापूर्व शिक्षक शिक्षणामध्ये त्याची व्याप्ती कशाला म्हणता येईल की सेवापूर्व शिक्षक शिक्षण घेत असलेला विद्यार्थी तो व्यक्ती कुठल्या स्तरावर काम करणार आहे, प्राथमिक स्तरावर काम करणार आहे, माध्यमिक, महाविद्यालयीन की पूर्व प्राथमिक स्तरावर काम करणार आहे यावर ते अवलंबून असते। आणि हे सर्व स्तर काय आहे तर त्याची व्याप्ती आहे, ज्यात पूर्व प्राथमिक स्तर आहे। बघा, पूर्व प्राथमिक स्तरामध्ये 3 ते 5 वयाचे 3 ते 5 जे आहे हा वर्षाचा समावेश होत असतो। कारण ह्या वयामध्ये काय असते की बघा तुम्ही मॉन्टेसरी किंवा बालवाडी, अंगणवाडी, KG1, KG2, प्ले ग्रुप हे सगळे जर आठवले असतात ते सगळे जे आहेत पूर्व प्राथमिक स्तरामध्ये येत असतात। कारण इथे काय होत असते की यांचा फक्त एकच उद्देश असतो, जी मुले आहे जी पूर्व प्राथमिक स्तरात आहे 3 ते 5 या वयोगटामध्ये आहेत त्यांच्या पॅरेंट्सचे काय असतं उद्देश की माझ्या मुलाने शाळेमध्ये जायला पाहिजे, त्याला शाळेत फक्त जाण्याची किंवा शाळा म्हणजे काय, मित्र म्हणजे काय ह्या गोष्टी त्याला कळायला पाहिजे। कुठल्याही पॅरेंट्सची किंवा ह्या पूर्व प्राथमिक स्तरावर अशी अपेक्षा नसते की माझ्या मुलाने एकदम फळफळ बोलायला पाहिजे किंवा गाणे म्हणायला पाहिजे, कविता म्हणायला पाहिजे, ही अपेक्षा नसते। फक्त वेगळी गोष्ट ही आहे की आजकाल ज्या काही मॉन्टेसरीज आहेत किंवा कॉन्व्हेंट्स आहेत, प्ले ग्रुप्स आहेत, ते प्रेशराईज करून मुलांकडून ते कविता आहेत, अल्फाबेट आहेत, न्यूमॅरिक्स आहेत जे बोलवून घेतात ती वेगळी गोष्ट आहे, ठीक आहे। पण पूर्व प्राथमिकचा एकच उद्देश असतो की बालकामध्ये ते त्याचे जे काही भाषिक कौशल्य आहेत, कारक कौशल्य त्यांचा विकास व्हायला पाहिजे, त्याला शाळा म्हणजे काय कळायला पाहिजे, त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हायला पाहिजे, त्याची भाषिक क्षमता म्हणजे बोलण्याची। काही मुले काय असतात खूप उशिरा बोलायला लागतात, ठीक आहे, मग त्या मुलामध्ये त्यांना जर आपण कॉन्व्हेंटमध्ये टाकलं, ठीक आहे, कॉन्व्हेंटला टाकलं, प्ले ग्रुपला टाकलं किंवा तुम्ही गावात असाल तर अंगणवाडी, बालवाडी असते त्यामध्ये भरती केली तर काय असते की त्याची भाषिक कौशल्य म्हणजे त्याला बोलायला शिकवले जाते, त्याला गाणे म्हणायला शिकवले जाते, छान छान कथा शिकवल्या जात असतात। तर तुम्हाला आठवत असेल की तुम्ही स्वतः कॉन्व्हेंटला असणार किंवा अंगणवाडी, बालवाडीमध्ये जेव्हा तुम्ही असणार तर तुम्हाला तुमचे शिक्षक खूप पाढे म्हणायला सांगायचे का नाही, तुम्हाला वजाबाकी बेरीज करायला सांगायचे का तर अजिबात नाही। तर तुम्हाला काय सांगायचे तर मनोरंजक गोष्टी सांगायचे, गाण्यांच्या मार्फत, डान्सच्या मार्फत, नृत्याच्या मार्फत तुम्हाला शिकवायचे, वस्तू हाताळायला द्यायचे, वस्तूंच्या मार्फत तुम्हाला शिकवायचे। म्हणजे काय उद्देश असतो की तुम्हाला वस्तूची जाणीव व्हायला पाहिजे, शाळा म्हणजे काय माहित व्हायला पाहिजे, तुमच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांचा विकास व्हायला पाहिजे, तुम्हाला बोलता यायला पाहिजे म्हणजे काय, कारण की ह्या वयामध्ये कसे असतात मुलं मानसिकदृष्ट्या विकास केला तर माझा जो एखादा खेळणं असेल तो दुसऱ्याला मी देणार नाही। तुम्ही लहान मुलांना बघता का नेहमी ते काय करतात की त्यांच्या खेळणं जी आहे किंवा त्यांची कुठलीही वस्तू, त्यांची चॉकलेट असो, खेळणं असो की कुठलीही वस्तू आपल्या सेम एज जो मुलगा असेल किंवा मोठ्या मुलांना ते द्यायला बघत नाही, तेव्हा शेअरिंगची वृत्ती नसते त्यांच्यात, तेव्हा प्राथमिक स्तरावर त्यांना हे शिकवले जात असतात। आणि हे शिकवण्याकरता इथे ज्याची मॉन्टेसरी झालेली आहे बघा, डी.एड, ठीक आहे, डी.एड आणि इथून बी.एड इथे तुम्हाला एम.एड झालेले मिळतील, तर इथे मॉन्टेसरी झालेले। आणि मोस्टली आता तुम्ही बघणार तर मोस्टली गावामध्ये जे कॉन्व्हेंट्स आहेत त्यामध्ये डी.एड झालेल्या मुली
मुलींना घेतलं जाते, कारण की ह्या स्तरामध्ये काय असतं की बालक जो आहे तो घरापासून दूर झालेला असतो, आईपासून दूर झालेला असतो आणि शिक्षिकेमध्ये तो आपली आईला बघत असतो. ठीक आहे, म्हणून मोस्टली पूर्व प्राथमिक स्तरावर ज्यांची मॉन्टेसरी झालेली आहे किंवा अंगणवाडी बालवाडीमध्ये नेहमी स्त्रियांनाच घेतलं जाते. याचं कारण काय आहे की बालक जो आहे तो घरापासून दूर निघालेला असतो, तो त्याच्या आईपासून दूर गेलेला असतो, तेव्हा त्याला शाळेमध्ये एका शिक्षिकेमध्ये त्याची आई दिसत असते, मग तो तिच्याशी घुलतो मिळतो आणि हळूहळू शिक्षणाकडे वळू लागतो. त्याच्यातील कारक कौशल्य, भाषिक कौशल्य, बौद्धिक कौशल्य, त्यांचा विकास होतो, तो बोलायला लागतो, म्हणजे त्याचा संभाषण कौशल्य विकसित होत असतो किंवा त्याला बालकांच्या काही पण क्षमता असतील, जर त्याला चांगलं काही बोलता येत असेल, खेळता येत असेल, तर त्याचे जे कौशल्य आहेत ते आपल्याला त्या शाळेमध्ये नंतर दिसायला लागतात. ठीक आहे, यानंतर आपण बघत आहोत की प्राथमिक स्तर. तर प्राथमिक स्तरामध्ये काय असतो की बघा, आता तो जस्ट कॉन्व्हेंट मधून निघालेला आहे, इथे 1ली ते 5वी पर्यंतचा समावेश होत असतो. वर्ष नाही, इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत. ठीक आहे, इथे काय आहे, वर्ष 3 ते 5 पर्यंत च्या मुलांचा समावेश होतो. इथे तर इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत जे बालके आहेत त्यांचा समावेश प्राथमिक स्तरावर होत असतो. ठीक आहे, पूर्व प्राथमिक स्तर हा प्राथमिक स्तर आहे. त्यानंतर आपल्याला उच्च प्राथमिक स्तर देखील बघायचा आहे. तर यात 1ली ते 5वी पर्यंत काय शिकवलं जात असेल, तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला भाषा होती, गणित होती, विज्ञान होती, है ना, पर्यावरण होतं. एकदम 1ली पर्यंत तुम्हाला एकदम डायरेक्ट इतिहास, भूगोल हे सगळे होते का विषय नाही, तर तुम्हाला मराठी विषय असेल. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला मनोरंजक गोष्टी असतील, गप्पा गोष्टी ज्या आहेत त्या, कविता असतील. ठीक आहे, एकदम डायरेक्ट तुम्हाला हिस्ट्री, पॉलिटिकल, जिओग्राफी हे प्राथमिक स्तरावर शिकवले जात नाही. यात तुम्हाला फक्त वजाबाकी करता यायला पाहिजे, बेरीज करता यायला पाहिजे, गणितातलं व्यवहारिक ज्ञान, तुम्हाला जे पैसे आहेत ते मोजता यायला पाहिजे, वस्तू मोजता यायला पाहिजे, तुम्हाला घड्याळ समजायला पाहिजे. हे उद्देश या प्राथमिक स्तरावर असतात, कारण की जे बालके असतात ते जस्ट आता कॉन्व्हेंट मधून प्राथमिक स्तरात आलेले असतात. इथे त्यांना काही शिकवलेलं नसतं, म्हणजे त्याचा फक्त विकास व्हावं, त्यांना अल्फाबेट्स कळायला पाहिजे, न्यूमरिक्स कळायला पाहिजे ही अपेक्षा असते, पण इथे त्यांना ते यायला पाहिजे. ठीक आहे, इथे काय असते अपेक्षा की त्यांना यायला पाहिजे. यामध्ये काय आहे, दुसरी गोष्ट ही आहे की कधी कधी काय असते की गावाकडे बघणार तर तुम्ही गळती आणि स्थगितीचे प्रमाण खूप असतात. आणखी बालकांना हे जे प्राथमिक स्तर आहे खूप नवीन असतो. यावेळी जर नव्या शिक्षकांची त्यांची ओळख होत असते, थोडा जो काठीण पातळी आहे ती वाढत असते. अशा वेळी ते बालक समजून साधू शकत नाही, तर ते वारंवार एकाच वर्गात राहतात किंवा मग शाळेच्या भीतीने ते येतच नाही, शिक्षकांच्या भीतीने ते येतच नाही. अशा वेळी गळती रोखणे, स्थगिती रोखणे हा प्राथमिक स्तराचा शिक्षकांचा उद्देश असतो. त्यानंतर त्याच्या मानसशास्त्रीय त्याचा विकास व्हायला पाहिजे, त्याच्यात समजून क्षमता यायला पाहिजे. शिक्षकाची भूमिका काय असते यावेळी प्राथमिक स्तरावर, की जो विद्यार्थी कॉन्व्हेंट मधून आलेला आहे, बालवाडी अंगणवाडीतून आलेला आहे, त्याला एकदम डायरेक्ट कठीण पातळी वाढवून न घेता हळूहळू त्याला काठिण्य पातळी समाविष्ट करणे आणि मग त्याला गणित आहे, मराठी आहे, त्यानंतर पर्यावरण शिक्षण आहे, असे जे विविध विषय आहेत, विज्ञान आहे, असे विषय हळूहळू त्याला सांगितले जातात आणि त्याच्यातले जे संभाषण कौशल्य आहे, नियोजन कौशल्य आहे किंवा समजून घेण्याची जी क्षमता तिचा वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो. यात शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते, कारण आपण प्रोबेल म्हणतो की जी मुले आहेत ती कशी बागेतली छोटी छोटी रोपटे आहेत, त्यांना डेरेदार वृक्ष बनवण्याचं काम कोणाचं आहे, शिक्षकाचं आहे. प्रोबेल असे बोलतो. ठीक आहे, प्रोबेल एक मानसशास्त्रज्ञ आहे. तर प्रोबेल मानसशास्त्रज्ञ काय म्हणतो की जी मुले असतात प्राथमिक स्तरावरती छोटी छोटी रोपटे असतात, त्यांच्या डेरेदार वृक्ष बनवणे की त्यांना तिथेच कोमेजून पाडणे हे कोणाच्या हातात आहे, तर पूर्व प्राथमिक स्तराच्या शिक्षकाच्या हातात आहे. कारण की यामध्ये शिक्षकच हा त्या विद्यार्थ्यांकरता एक आदर्श असतो. ठीक आहे, ते अनुकरण प्रिय असतात. प्राथमिक स्तरावर जी मुले असतात ते अनुकरण प्रिय असतात, आपल्या शिक्षकाचा, आपल्या आईचा, आपल्या वडिलांचा, आपल्या समाजातील इतर घटकांचा ते अनुकरण करत असतात. अशा वेळी जर त्याला शाळेत योग्य वातावरण दिले नाही, योग्य समजून घेतले नाही, तर त्याचा विकास होणार नाही. म्हणून प्रोबेल म्हणतो की तो बालक जो आहे त्याचा विकास करणे, त्याला डेरेदार वृक्ष बनवणे, त्या रोपट्याचा वृक्ष बनवायचा आहे की त्याला कोमेजून ठेवायचा आहे, हे कोणाच्या हातात आहे, तर शिक्षकाच्या हातात आहे. कारण की विद्यार्थी हा एक मातीचा गोळा आहे आणि त्याला आकार देण्याचं कार्य काय, शिक्षक रूपी कुंभाराचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघूया उच्च प्राथमिक स्तर. आता उच्च प्राथमिक स्तरावर बघा, इथे काय झालंय 1 ते 5वी पर्यंत आला, तर ऑब्वियसली इथे 6वी ते 8वी पर्यंत येणार. या वयात काय असतो की थोडा बदल व्हायला लागत असतो.
तसं पाहिलं तर प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तर यामध्ये जास्त तुम्हाला फरक आढळून येणार नाही. फक्त एवढाच असतो की यामध्ये आता थोडे विषय वाढलेले असतात. यामध्ये दुसरी भाषा समाविष्ट झालेली असते, इंग्रजी समाविष्ट झालेली असते, हिंदी समाविष्ट झालेली असते, थोडासा भूगोल आला असतो, इतिहास असतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत उच्च प्राथमिक स्तरावर येऊ लागले असतात. काय उद्देश असतो तर आपल्या ज्या घटना घडलेल्या आहेत, आपल्या इतिहासाबद्दल मुलांना माहिती व्हायला पाहिजे, आपल्या परिसराबद्दल, कारण की त्याने आता परिसर अभ्यासलेला असतो. ठीक आहे, इथे काय असतं त्याचा परिसर अभ्यास, पण आता तोच कुठे झाला, इथे भूगोल झालेला आहे. त्याला आसपासची माहिती देण्यात आलेली होती. ठीक आहे, परिसर अभ्यासामध्ये, पण भूगोलामध्ये आता त्याची काठिण्य पातळी थोडी वाढवलेली असते. तर इतिहास त्याला समजायला पाहिजे, भूगोल समजायला पाहिजे, दुसरी भाषा यायला पाहिजे, इंग्लिश यायला पाहिजे, मराठी, गणित, आणि आता गणिताची देखील काठिण्य पातळी वाढलेली असते. म्हणजेच काय एकूण तर त्याचा जो संभाषण कौशल्य आहे तो विकसित व्हायला पाहिजे, पूर्णपणे विकसित व्हायला पाहिजे. इथे फक्त त्याला वाक्यरचना करता यायला पाहिजे हा अपेक्षा होती, तर इथे त्याला वाक्यरचना करून निबंध लिहिता यायला पाहिजे, भाषण देता यायला पाहिजे, त्याला बोलता यायला पाहिजे, हा उद्देश उच्च प्राथमिक स्तरावर असतो. इथे फक्त त्याला तसा करता यायला पाहिजे असा अट नसतो, पण ते शिकवलं जाते. तर उच्च प्राथमिक स्तरावर त्याला ते करता यायलाच पाहिजे असा अट असते, तसा हेतू असतो. ठीक आहे, त्यानंतर बघूया माध्यमिक स्तर. माध्यमिक स्तर जो आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा असतो. बौद्धिक विकास व्हायचा असेल तर पूर्व प्राथमिक स्तरावर, कारण की व्यक्तीचा जो मेंदू आहे त्याचा विकास पूर्व प्राथमिक स्तरावरच असतो. म्हणजे बौद्धिक विकास जर घडवायचा असेल तर तो पूर्व प्राथमिक स्तरावर, त्याला जे संस्कार देऊ आपण, खोटं बोलायचं नाही, चोरी करायचं नाही, मोठ्यांचा आदर करायचा, ह्या सगळ्या गोष्टी तो प्राथमिक स्तरावर, पूर्व प्राथमिक स्तरावर केले. पण माध्यमिक स्तरावर आता विद्यार्थ्यांची स्वतःची विचारसरणी तयार झालेली असते. प्रत्येक व्यक्तीत इगो यायला झाला असतो. ठीक आहे, इगो तयार झालेला असतो. मेन म्हणजे त्याच्यासाठी त्याचे आई वडील शत्रू समान वाटायला लागत असतात, त्याचे मित्र त्याला जवळचे वाटायला लागत असतात, आणि शिक्षक म्हणजे त्याच्यासाठी तर अतिशय जवळचा व्यक्ती असतो. अशा वेळी शिक्षकाचे काम असते की त्याला योग्य वळण देणे, कारण की वाम मार्गाला लागणे की चांगल्या मार्गाला लागणे हे काम जे आहे माध्यमिक स्तरावर केले जात असते. कारण की इथे आता 8वी 9वी ते 10वी ह्या 2 वर्षाचा समावेश असतो. ठीक आहे, कारण की ह्या माध्यमिक स्तरावर पालकांची विचार प्रक्रिया ही तयार होत असते. बघा इथे तो आपल्या शिक्षकांचं अनुकरण करत असतो. ठीक आहे, पण मोस्टली जे तुम्ही बघत असणार की चवाळखोर मुले असतात, ज्या शिक्षकांना नावे ठेवतात किंवा विविध चीड पाडतात, ते तुम्हाला माध्यमिक स्तरावर, तर ती त्यांची चूक नसते, तर त्यांची विचार प्रक्रिया तशी तयार झालेली असते. ते कुमारावस्थेत असतात, अतिशय चंचलतेचा काळ असतो हा. ते स्वतः काय करतात त्यांना देखील माहित नसते, कारण की त्यांची शारीरिक वाढ झालेली असते, सतत आरशाच्या पुढे असतात आणि स्वतःला बघत असतात. त्यांचा आवाज जो तो घोगरा झालेला असतो, दाढी मिशी त्याला यायला लागलेली असते, मुलींच्या देखील सौंदर्य त्यात वाढ होत असते. म्हणून माध्यमिक स्तरात जो आहे कुमारावस्थेचा काळ जो आहे ते स्वतःला ओळखून घेऊ शकत नाही, कन्फ्यूज झालेले असतात. अशा वेळी ते काय करतात त्यांनाच कळत नाही. यावेळी शिक्षकाचं महत्त्वाचं काम काय असतं की विद्यार्थ्यांना योग्य वळण लावणे. ठीक आहे, विद्यार्थ्यांनी योग्य वळण लावणे आणि त्यांच्याकडून योग्य काम करून घेणे. जसे विषयाचे मूळ स्वरूप जे आहे, त्यांना आता दुसरे विषय आलेले असतात. ठीक आहे, यामध्ये काही विषयांची वाढ झालेली असते, काठिण्य पातळी वाढलेली असते. अशा वेळी विषयाचे मूळ स्वरूप काय आहे आणि त्यांना कशा प्रकारे हँडल करायची ते शिकवले जाते. स्वरूप सोबतच कोणत्या पद्धतीने शिकवायचं, आणि शिक्षकांचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यात आंतरक्रिया व्हायला लागतात. कारण की माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा जो आहे विचार प्रक्रिया तयार झालेली असते, त्यांचे स्वतःचे मत तयार झालेले असतात. अशा वेळी शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची आंतरक्रिया व्हायला पाहिजे, त्यांच्या विचारांची आदान प्रदान व्हायला पाहिजे. जर असं झालं नाही तर तो जो विद्यार्थी आहे तो वाम मार्गाकडे जाण्याचा खूप मोठा संकट असतो. दुसरीच गोष्ट ही आहे की त्यांना नियोजन शिकवले जाते. माध्यमिक स्तरावर त्यांना नियोजन शिकवले जाते की कुठला कार्य कसं करायचं, प्लॅनिंग शिकवली जाते. आणि माध्यमिक स्तरावर त्यांच्याकडून अपेक्षा असते की त्यांनी एकदम ॲक्युरेट असायला पाहिजे. ठीक आहे, हे त्यांच्या क्षमता असतात. कोणाला सिंगिंग आवडत असेल, कोणाला प्लेइंग आवडत असेल, कोणाला रायटिंगची आवड असेल, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कोणाला व्यवस्थित बोलता येत असेल, कोणाला एकदम चांगलं जे आहे एखाद्या संभाषण कौशल्य असते, एखाद्याला खूप चांगलं बोलता येत असते, खूप गाता येत असते, खूप चांगलं खेळता येत असते, लिहिता येत असते, कोणाचे वडणदार अक्षरे असतात, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कोणाला चांगला स्वयंपाकाची आवडत असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठे तर माध्यमिक स्तरावर होत असतात. ठीक आहे,
कुठल्या माध्यमिक स्तरावर तर पूर्व माध्यमिक स्तरावर. माध्यमिक स्तराचे दोन प्रकार आहेत, एक तर पूर्व माध्यमिक स्तर आणि एक उच्च माध्यमिक स्तर. तर माध्यमिक स्तर म्हणजे पूर्व माध्यमिक स्तरावर 9वी ते 10वीचा समावेश होत असतो आणि यामध्ये त्याची निर्मिती क्षमता वाढत असते, कारण की तो नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. या काळामध्ये त्याचा विकास होत असतो, सृजनशीलता वाढत असते त्याला. म्हणून तुम्हाला आठवत असेल तर 9वी 10वी मध्ये कार्यानुभव हा विषय दिला जातो. कार्यानुभव विषय का दिला जातो तर त्याची सृजनशीलता वाढत असते, ठीक आहे, त्याची नवनिर्मिती क्षमता वाढत असते. मोस्टली जे काही गरीब मुले असतात ते 10वी नंतर शिक्षण सोडून देत असतात. मग शिक्षण सोडून देत असतात तर अशा वेळी काय असते की त्यांना व्यवहारिक ज्ञान यायला पाहिजे, म्हणून कार्यानुभव हा विषय ठेवला जातो आणि त्यांना व्यवहारिक ज्ञान देण्याचं नियोजन क्षमता, नियोजन आहे, निर्मिती क्षमता आहे, अभ्यासपूरक कार्यक्रम देखील माध्यमिक स्तरावर घेतले जात असतील. तुम्हाला आठवत असेल तर खूप साऱ्या जयंती आहेत, भाषण स्पर्धा आहेत, लेखन स्पर्धा आहेत, वाचन स्पर्धा आहेत किंवा निबंध स्पर्धा, या सगळ्या ज्या स्पर्धा आहेत किंवा स्नेह संमेलन वगैरे आहेत, ह्या स्पर्धा तुम्हाला मोस्टली 9वी ते 10वी माध्यमिक स्तरावर होताना आढळतील. जसा जसा स्तर वाढत जातो तसा तसा काठिण्य पातळी वाढत जाते, शिकवण्याची पातळी वाढत जाते, अपेक्षा वाढत जातात आणि त्या बालकांच्या विचार प्रक्रियाही वाढत जाते. पण मोस्टली जो ऍक्टिव्ह असण्याचा काळ, संकटी वादळाचा काळ जो आहे, वादळाचा काळ म्हटला जाईल, कुमारावस्थेचा काळ जसं त्याला वादळाचा काळ म्हटला जातो, संकटाचा काळ म्हटला जातो आणि तेव्हाच त्याची नवनिर्मिती क्षमता देखील असते. म्हणजे धोके पण असतात आणि त्याचे बेनिफिट्स पण असतात, कारण की त्याची नवीन नवीन विचार क्षमता तयार झालेली असते, विचार करायला लागत असतो. तो त्याच्यासाठी कुठल्या मार्गाला जायचं, चांगला मार्ग निवडायचा की वाईट मार्ग निवडायचा हे शिक्षकाच्या हातात असते, ठीक आहे. तो त्याच्या विद्यार्थ्याला कसा घडवतो हे माध्यमिक स्तरावर असते. म्हणून नेहमी जो शिक्षक आहे त्याला विषयाची अनुसरूनच शिकवायला पाहिजे किंवा त्याला ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत त्यातून मोरल्स जे आहेत, आपल्या विद्यार्थ्यातून कसे मोरल्स घडवता येईल, त्यांना कसे मूल्य शिकवता येईल, जास्तीत जास्त भर दिला जातो. कार्यानुभव शिकवला जातो का बरं की त्यामुळे ते व्यावहारिक ज्ञान शिकवू शकतील. अभ्यासपूरक कार्यक्रम घेतले जातात ज्यात वाचन स्पर्धा आहे, लेखन स्पर्धा आहे, नृत्य आहे किंवा इतरही ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा घेतल्या जातात. का की त्यांची नवनिर्मिती जी क्षमता आहे ती वाढायला लागायला पाहिजे, ते नवीन नवीन काहीतरी करायला पाहिजे, नियोजन क्षमता वाढायला पाहिजे. जास्तीत जास्त शिक्षक जे आहेत विद्यार्थ्याशी चर्चा पद्धती करून त्यांच्याशी आंतरक्रिया घडवून आणत असतात. त्यानंतर आहे उच्च माध्यमिक काळ म्हणजे 11वी आणि 12वी, ठीक आहे. 10वी मध्ये त्यांनी कुठला विषय घ्यायचा, कुठल्या स्ट्रीमला घ्यायचं, कुठे आर्ट घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं, सायन्स घ्यायचं, कम्प्युटर घ्यायचं, सगळ्या त्या गोष्टी आहेत त्या माध्यमिक स्तरावर म्हणजे 10वी पर्यंत त्या ठरवलेल्या असतात आणि त्या स्तरावर ते जातात. म्हणजे 11वी 12वीला आर्टचे विद्यार्थी असतील, सायन्स असतील, कम्प्युटरचे असतील, कॉमर्सचे असतील, हे सगळे जे विषय आहेत ते 11वी 12वी मध्ये असतात आणि ते ठरवले कुठे जातात तर माध्यमिक स्तरावर. अशा वेळी काय असते की स्वरूप, अभ्यासक्रमाचे स्वरूप आहे, उद्दिष्ट आहे, त्यांच्या स्पष्टीकरण आहे ते समजायला पाहिजे. ते समजून घेण्याची जी कला आहे ती शिक्षकात असायला पाहिजे. त्यासोबतच अभ्यासक्रमाच्या सोबतच जो घटक शिकवत आहोत त्याचा आशय विश्लेषण करता यायला पाहिजे, कारण की शिक्षकाला जर आशय विश्लेषण करता आलं नाही, फक्त तो पुस्तक घेऊन जर वाचत आहे, विद्यार्थ्यांना सांगत वाचता तर सगळ्यांनाच येत असतो, कारण की यावेळी 11वी 12वी मध्ये विचार जी क्षमता आहे विद्यार्थ्यांची, समजून घेण्याची क्षमता, विचार करण्याची क्षमता ही वाढलेली असते आणि सोबतच आपल्या शिक्षकांकडून त्याच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. म्हणून शिक्षकांकडून उद्देश किंवा अपेक्षा असते की त्यांची आशय विश्लेषण करण्याची क्षमता ही योग्य असायला पाहिजे, त्याच्या विद्यार्थ्यांच्या त्यांना समाधान करता यायला पाहिजे, शिक्षकाला विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्यायला यायला पाहिजे. जर अशा वेळी जर एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला आणि शिक्षकाला त्याची उत्तर देता आली नाही तर तो कायमच्या त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीमध्ये तो जो शिक्षक आहे त्यांच्यासाठी नथिंग असतो, त्यांना तो आवडत नाही किंवा तो विषयही त्यांना समजत नाही आणि नंतर त्या विषयाबद्दल त्यांची रुष्टता निर्माण होते किंवा ते आकर्षित होते आणि दुसऱ्या विषयाकडे वळतात, ठीक आहे. सोबतच काय आहे की विविध कृतीचे आयोजन केले जाते. तुम्हाला आठवत असेल की माध्यमिक स्तरावर जसे विविध कृती सांगितले, अभ्यासपूरक कार्यक्रम घेतले जातात, तसेच ट्रिप आहे किंवा एखादा वर्कशॉप आहे, सेमिनार आहेत, हे जे आयोजन केले जातात आणि त्यांची तयारी करण्याचे जे काम आहे ते विद्यार्थ्यांवर सोपवले जात असतात. 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांवर ते सोपवले जात असतात की ते कार्यक्रमात तयारी करण्याचे, त्याचे आयोजन करण्याचे, त्याचे नियोजन करण्याचे काम आहेत विद्यार्थ्यांकडून करून घेतले जात असतात. का बरं तर यामुळे त्यांना विविध कृतीचे आयोजन करता यायला पाहिजे, कशी तयारी केली जाते समजायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ह्या वयामध्ये त्यांना खूप समस्या येत असतात, ठीक आहे. भावनिक समस्या आहेत, मानसिक समस्या आहेत, वैयक्तिक समस्या आहेत किंवा कुठलीही समस्या जी आहे ती उच्च माध्यमिक स्तरातील विद्यार्थ्यांना खूपदा आढळते. म्हणून
उच्च माध्यमिक स्तरावरचे जे विद्यार्थी आहेत मोस्टली गुन्हेगारीकडे वळताना तुम्हाला दिसतात, कारण की ते वाम मार्गाकडे, जे तुम्हाला ऐकलं असणार की वाईट मार्ग हा नेहमी लवकर आकर्षित करून घेत असतो आणि जो चांगला मार्ग आहे तो विद्यार्थ्याला उशीर आकर्षित करतो, किंवा प्रत्येक व्यक्ती आहे तो विद्यार्थी असो की व्यक्ती असो, जो चांगल्या गोष्टी आहेत त्या लवकर लवकर समजायला जात नाही, आकर्षित करत नाही, पण जो वाईट मार्ग आहे, चुकीचा मार्ग आहे, तो माणूस लवकर ऍक्सेप्ट करतो आणि त्याच्याकडे लवकर वळतो. म्हणून ह्या वयामध्ये ज्याला समस्या आहेत त्याचा मार्गदर्शन म्हणून, त्याचा मित्र म्हणून त्याचं नेतृत्व करायला पाहिजे. जो शिक्षकाकडून काय असतो की विद्यार्थी नेहमी आपल्या शिक्षकाकडून एका मित्राची अपेक्षा करतात की शिक्षक हा माझा मित्रासारखा मला वागावं, त्यांनी मला शाबासकी द्यावी, नेहमी जर प्रश्न येतो त्यांनी मला विचारावं. प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा असते की माझ्या शिक्षकाने जास्तीत जास्त माझ्यावर फोकस करावं, माझ्यावर लक्ष द्यावं, मलाच प्रश्न विचारावे, कुठलेही काम जे ते मलाच सांगावे. का बरं? कारण की त्यांचा इगो डेव्हलप झालेला असतो आणि त्यांच्या मित्रांना दाखवायचे असतो की मी शिक्षकांचा लाडका विद्यार्थी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटते की मी माझ्या शिक्षकांचा लाडका विद्यार्थी आहे आणि तो बनावा, आणि तो त्याच्याकरता नाही तर तो त्याच्या मित्रांना दाखवायचा असतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटते की त्याचा शिक्षक आणि त्याचा मित्र बनावा, त्याला आकर्षित करून त्याला काम सांगावे किंवा त्याच्याकडून जास्तीत जास्त जे गोष्टी आहेत करून घ्याव्या. यामुळे काय होईल की त्याच्या वर्गात त्याची जी रिस्पेक्ट आहे ती वाढेल. ती कशामुळे? तर त्याचे इगो डेव्हलप झाल्यामुळे. आणि तो कुमारावस्थेची गरजा असतात त्याच्या. कुमारावस्थेच्या गरजा ज्या आहेत ह्या ज्या आहेत उच्च माध्यमिक स्तरावरील जो शिक्षक आहे त्याला समजायला पाहिजे. जर उच्च माध्यमिक स्तरावरील मुलांना जर त्यांचा शिक्षक समजू शकला नाही तर अशा वेळी जे विद्यार्थी आहेत, कारण की हा जो काळ असतो खूप संकटाचा काळ असतो, वाईट मार्गाकडे जास्तीत जास्त वळण्याचा काळ जो आहे तो 9वी ते 12वी म्हणजे माध्यमिक स्तर जो आहे, विद्यार्थ्याला नेहमी चुकीच्या मार्गाकडे किंवा चांगल्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा संकटाचा काळ जो आहे तो काय आहे? माध्यमिक स्तराचा आहे. यावेळी त्याला कुमारावस्थेत असताना खूप साऱ्या गरजा असतात त्या ओळखता यायला पाहिजे शिक्षकाला, हे उद्दिष्ट असते. ठीक आहे. त्यानंतर आहे महाविद्यालयीन स्तर. तर महाविद्यालयीन स्तर म्हणजे बघा ग्रॅज्युएशन, पीजी किंवा यूजी जो स्तर आहे तो म्हणजे महाविद्यालयीन स्तर आहे. तो संकटाच्या काळातून जस्ट बाहेर आलेला असतो. ठीक आहे. तो थोडा शांत झालेला असतो, संतुलित झालेला असतो, त्याची जी विचार आहेत आता स्थिर व्हायला लागतात. इथे त्याची विचार प्रक्रिया, विचार बनायला लागतात, त्याचे मत एखाद्या गोष्टीवर मत मांडण्याची किंवा मत तयार होत असतात. तर ते मत महाविद्यालयीन स्तरावर स्थिर झालेले असतात. तो भक्कम झालेला असतो की हा मी जो बोलत आहे तो खरंच आहे, हे त्याचे विचार होत असतात. तो स्थिर झालेला असतो, गंभीर झालेला असतो. अशा वेळी त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतात. पहिली आहे त्याला सत्य घटनेचे ज्ञान व्हायला पाहिजे. म्हणजे महाविद्यालयीन स्तरात त्याला कळायला पाहिजे की कुठली गोष्ट योग्य आहे, कुठली गोष्ट अयोग्य आहे, या गोष्टीचे त्याला फरक करता यायला पाहिजे. आणि हे कोणाच्या हातात आहे? तर शिक्षकांच्या हातात आहे. ठीक आहे. ही जी अपेक्षा आहे शिक्षकाकडून आहे ती तो त्याच्या विद्यार्थ्याकडून ही घडवून घेणार आहे. दुसरी आहे संकल्पनाचे सामान्यीकरण करता यायला पाहिजे. कारण की लहान मुलांना आपण जेवढं शिकवू ते लहान मुलं कशी असतात की शिक्षकांनी जो शिकवलं ते योग्यच मानतात, त्याचे अनुकरण करायला लागतात. पण आता वय जे आहे वयोगट वाढलेला आहे. यूजी आणि पीजी म्हणजे ग्रॅज्युएशन, पदवी आणि पदव्युत्तर स्तर आलेला आहे. यावेळी जे आहेत विद्यार्थ्यांच्या नॉलेजमध्ये वाढ झालेली असते, त्यांना इतर सोर्सेसकडून माहिती मिळत असते. अशा वेळी शिक्षकाची आपल्या विषयाबद्दल जी माहिती आहे ती भक्कम असायला पाहिजे, विषयाची अनुरूप असायला पाहिजे, तसेच तो त्याच्या विषयामध्ये पारंगत असायला पाहिजे. जर विषयामध्ये शिक्षक पारंगत नसेल आणि ग्रॅज्युएशन लेवलवर एखादा प्रश्न जरी शिक्षकाला विचारला त्याचं उत्तर देता आलं नाही तर शिक्षकांसाठी ती खूपच नाचक्की करणारी कंडिशन असते. म्हणून प्रत्येक जो विषय आहे, तुम्हाला माहित असेल की इथे काय असतं की कोणत्या कोणत्या शाळेमध्ये मोस्टली असं असतो की ज्याला उच्च स्तरावर शिकवायचं आहे किंवा उच्च माध्यमिक स्तरावर शिकवायचं आहे तर त्याचा पदव्युत्तर झालेला असेल त्या विषयामध्ये. फॉर एक्झाम्पल की आता एखाद्या शिक्षकाला विज्ञानाचा शिक्षक व्हायचं आहे, म्हणजे 11वी 12वीला विज्ञान शिकवायचं आहे, तर त्याची पदवी जी आहे ती विज्ञानमधून असायलाच पाहिजे. सोबतच त्याचा पदव्युत्तर देखील जो आहे तो सायन्स असायला पाहिजे असं असते. कारण की ते त्या विषयामध्ये पारंगत झालेले असतात. कारण की विचारशक्ती वाढायला लागते, प्रश्न विचारण्याची क्षमता वाढायला लागते. म्हणून मोस्टली जो विषयाचा स्पेशलायझेशन असेल त्या शिक्षकांना घेतलं जाते, ज्यामुळे ते विद्यार्थ्यांचे समायोजन करू शकतील, त्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊन त्यांचे समाधान करू शकतील. एवढी आपल्या ज्या क्षमता आहेत, आकलन क्षमता आहेत, आपले जे गुण आहेत त्यांची माहिती शिक्षकाला असायला पाहिजे की माझ्यामध्ये कुठल्या क्षमता आहेत, मी विद्यार्थ्यांना त्या देऊ शकतो का, त्यांचे आकलन करू शकतो का, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शिक्षकाला माहित असायला पाहिजे. सोबतच आपल्या विद्यार्थ्याकडून त्याची चिकित्सक विश्लेषण करायला पाहिजे, एखादा मुद्दा मांडायला पाहिजे. जसं तुम्हाला आठवत असेल प्रश्नपूर्छ पद्धती आहे, सामान्यीकरण पद्धती आहे, ज्ञान प्रक्रियाकरण पद्धती आहे. अशा विविध ज्या पद्धती सायकोलॉजीच्या
पद्धतीच्या त्या पद्धतीमध्ये चिकित्सा विश्लेषण करणे म्हणजे एखादा मुद्दा देणे आणि त्या मुद्द्यावर विद्यार्थ्याकडून विविध मते मांडून घेणे, त्याचे विश्लेषण करणे, ही जी कला आहे त्या शिक्षकामध्ये असायला पाहिजे आणि सोबतच वैज्ञानिक पद्धतीचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करायला पाहिजे. ठीक आहे, कारण की हे जो वयोगट आहे ही बालके मोठी आहेत, वयोगट मोठा आहे आणि समजून घेण्याची त्यांची जी क्षमता आहे ती देखील मोठी असेल आणि मेन म्हणजे आपल्या शिक्षकाकडून त्यांची अपेक्षा ही खूप मोठी असते. त्यानंतर सामाजिक जाणीव असायला पाहिजे, कारण की यावेळी जे शिकवलेला प्रत्येक जो घटक आहे तो समाजाशी कनेक्टेड असायला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये समाजप्रेम, राष्ट्रप्रेम, देशप्रेम निर्माण करणारा अभ्यासक्रम असतोच, म्हणून शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याकडून समाजात जाणीव निर्माण करायला पाहिजे. सत्य अहिंसा जी मूल्य आहेत, सहकार्य आहे, सद्भावना आहे, मोठ्यांचा आदर करणे, नेहमी वेळेवर येणे, सत्य बोलणे, वैज्ञानिक दृष्टिकोन, हे सगळी जी मूल्य आहेत ती मूल्य रुजवण्याचा काम हा शिक्षकाचा असतो महाविद्यालयीन स्तरावर. ठीक आहे, यात त्याच्या संस्कार टाकले जात असतात आणि त्याच्याकडून महाविद्यालयीन स्तरावर त्याची कृती करून घेतली जात असते. आणि मेन म्हणजे बघा इथे तुम्हाला नेहमी आढळेल की लेखन आहे म्हणजे निबंध स्पर्धा. ठीक आहे, निबंध स्पर्धा असते जी 100 शब्दात लिहा, 200 शब्दात लिहा, पण ती स्पर्धा आता महाविद्यालयीन स्तरावर जी आहे अहवाल लेखन, संशोधन आलेला असतो, तुम्हाला अहवाल लेखन लिहायचं असतो आणि जर निबंध लेखन लिहायचे असेल तर 500 शब्दात लिहा, 1000 शब्दात लिहा, म्हणजे विचार करण्याची क्षमता वाढल्यामुळे त्यांची जे विचार आहेत आणि त्यांना स्कोप मिळावा म्हणून जी जो निबंध स्पर्धा आधी 100 शब्दात लिहायची होती, 200 शब्दात लिहायची होती, ती आता 500 शब्दात, 1000 शब्दात झालेली असते. कारण त्यांना आपले मत मांडता यायला पाहिजे. लेखनाद्वारे, भाषणाद्वारे, अहवाल लेखनाद्वारे किंवा संशोधनाद्वारे इतके सारे जे विषय असतात ते महाविद्यालयीन स्तराकडून अपेक्षित केलेले जात असतात. अशा वेळी शिक्षकाकडून अपेक्षा काय असते की त्याने जो आहे आपल्या विषयामध्ये पारंगत असायला पाहिजे, सतत अपडेट असायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या गरजा काय आहेत ते समजून घ्यायला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या वयोगट समजून त्यांना शिकवायला पाहिजे, तशी उदाहरणे द्यायला पाहिजे. शिक्षकाने स्वतः आधी संपूर्ण असायला पाहिजे, तेव्हाच तो त्याच्या विद्यार्थ्यांना देऊ शकेल. आज आपण यापूर्वी शिक्षक शिक्षणाची व्याप्ती बघितली आहे, ज्यामध्ये पूर्व प्राथमिक स्तर, प्राथमिक स्तर, उच्च माध्यमिक स्तर, माध्यमिक स्तर आहे आणि पूर्व प्राथमिक स्तर, प्राथमिक स्तर, उच्च प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर, उच्च माध्यमिक स्तर आणि महाविद्यालयीन स्तर बघितलेले आहेत. जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आपले YouTube चॅनल हिस्टोरिया. थँक्यू.